गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम। एस चर्च नंदुरबार आजच्या या गुड फ्रायडेच्या भक्तीमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करीत आहे। आजच्या या पवित्र दिवसाचं महत्त्व जाणीत आम्ही ख्रिस्ताने वधस्तंभावरती उद्गारलेल्या 7 मौल्यवान उद्गारांवरती मनन चिंतन करणार आहोत। आजच्या या गौरवी मौल्यवान सेवेसाठी माननीय रेव्हरेंड राजीव यंगड चिखली हे पवित्र वचनाची सेवा करणार आहे। संपूर्ण मंडळीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो व आभार देखील मानतो या मौल्यवान सेवेसाठी, एस चर्चसाठी जो त्यांचा सहभाग आहे तो मोलाचा आणि प्रार्थनीय असा आहे। देवाच्या पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी यशयाचा 53वा अध्याय हा आपण वाचूया। मी आपणासाठी वाचतो। आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला। त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती। त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते। तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानले नाही। खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले। खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला। आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले। आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता। अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले, त्याचे हाल केले, तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही। वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही। त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले, जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले। असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवानांची कबर त्यास प्राप्त झाली। तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते। त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले। त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल। त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल। त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल। तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरवेल। त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल। यामुळे मी त्याला थोराबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईन। कारण आपला प्राण वाहून देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यात गणून दिले। त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली। प्रार्थना करूया। आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, मंदक्रोध आणि दयामय अशा आमच्या प्रभू, आजच्या या पवित्र दिनी पुन्हा एकवार आम्ही तुझ्या चरणापाशी येतो। ख्रिस्ताने केलेल्या महान बलिदानाची आम्ही आठवण करीतो। ही जी पवित्र वचनं आम्ही वाचलीत प्रभू, त्या वचनामध्ये ख्रिस्ताच्या बलिदानाचं मर्म हे आम्हास कळतं। आज या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मान्य रेव्हरेंड राजीव यंगड हे प्रभू तुझ्या पवित्र वचनात तू सेवा करीत असताना त्यांचा जिभेओठेला तू स्पर्श कर व त्यांच्याद्वारे आम्हा मंडळीला एक नवा आशीर्वाद तू दे। ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीसाठी वधस्तंभावरचे काढलेले उद्गार हे मानवाच्या क्षमेसाठी, तारणासाठी आणि उद्धारासाठी आहेत। या पवित्र वचनावरती मनन करीत आम्ही आमच्या जीवनाला आणि आमच्या विश्वासाला मजबूत करावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा दे। या सर्वांच्या द्वारे देवपित्या तुझं गौरव होऊ दे। प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमेन। या वेळेला मी विनंती करतो माननीय रेव्हरेंड राजीव यंगड यांना कृपया देवाच्या पवित्र वचनातून आपण बोध करावा। सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सप्रेम सलाम। आज या उत्तम शुक्रवारच्या दिवशी आपण प्रभू येशू ख्रिस्ताने
वधस्तंभावर उद्गारलेले जे 7 विधानं आहेत, 7 वाक्य आहेत, त्यावरती मनन करणार आहोत. आणि मी देवाची स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो, कारण प्रभू परमेश्वरानं तुम्हाला आणि मला ही सुंदर संधी दिलेली आहे की जेणेकरून आपण प्रभू येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर जे उद्गारलेले 7 विधानं आहेत त्याबद्दल आपण विचार करू शकतो, त्यावरती मनन करू शकतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या 7 विधानांमधून काय शिकवायचं होतं हे आम्ही शिकलेलो आहे की नाही हे तपासण्याची आम्हाला दरवर्षी संधी मिळते. आज पुन्हा एक वार आम्ही ह्या 7 विधानांच्या प्रकाशामध्ये आपलं जीवन तपासून बघणार आहोत आणि प्रभू परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनाद्वारे होत आहे की नाही हे आपण तपासून बघूया. या प्रियानं आपल्या या 7 विधानांच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि पहिल्या विधानावरती आता आपण आपलं लक्ष केंद्रित करू. जे पहिलं विधान आहे ते लूका शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये आपल्याला सापडतं. हे विधान असल्या प्रकारचं आहे. हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे ह्यास समजत नाही. मी पुन्हा एक वार वाचतो. हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे ह्यास समजत नाही. आता ह्या विधानाकडे बघितल्यानंतर आमच्या लक्षामध्ये येईल की हे विधान एक प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना बापाला संबोधून केलेली प्रार्थना आहे. आता ही जी 7 विधानं आपण अभ्यासत आहोत, ज्यावर आपण मनन करत आहोत, त्यातलं पहिलं विधान बापाला संबोधण्याने सुरू होतं आणि शेवटलं विधानसुद्धा बापाला संबोधण्याद्वारे होतं. लूका शुभवर्तमानामधून हे विधान आमच्याकडे येतं आणि लूका शुभवर्तमानाचा जर आम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या 7 प्रार्थना नमूद केलेल्या आहेत असं आम्हाला दिसतं आणि त्यापैकी ही शेवटची प्रार्थना आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जर आम्ही लक्षात घेतो तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनकालामध्ये अनेक गोष्टी आपल्याला अधोरेखांकित करता येतील, अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं म्हणता येतील, परंतु त्यामध्ये आम्हाला एक निश्चित अर्थानं शिकायला मिळतं आणि ते हे की प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं जीवन हे प्रार्थनामय जीवन होतं. ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी एक नमुना आहे, एक कित्ता आहे आणि तिहेरी ही प्रार्थना असलेली आम्हाला दिसून येईल. 3 प्रार्थना ह्यामध्ये सामावलेल्या आहेत असं आम्हाला दिसतील. 3 गोष्टींकरता प्रार्थना आहे असं आमच्या लक्षामध्ये येईल. तर आपण बघूया त्या 3 बाबी कोणत्या आहेत. पहिली बाब ही की प्रभू येशू ख्रिस्त ही प्रार्थना बापाला करत आहे, पित्याला करत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी ह्या नात्यानं आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करू शकतो. आमचा जो जिवंत देव बाप आहे त्याला आम्ही प्रार्थना करावी आणि त्याच्याकडं आम्ही आदरानं यावं, त्याचे लेकरं आम्ही आहोत या विश्वासानं आम्ही यावं, ही प्रभू येशू ख्रिस्ताची सदैव इच्छा आणि शिकवण राहिलेली आहे. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. त्याच्या पुढचाच अध्याय जर आपण घेतला 16वा अध्याय आणि वचन 23 आणि 24 तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा म्हणतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. तुम्हाला आणि मला तो हे शिकवतो आहे की आमची मागणी ही पित्याकडे असावी आणि तो स्वतः सुद्धा ह्या अतिशय बिकट प्रसंगामध्ये, अतिशय कठीण असल्या प्रसंगामध्ये त्याच्या जीवनातला हा अतिशय सर्वात वेदनांतिक असल्या प्रकारचा प्रसंग आहे. ह्याही प्रसंगी त्यानं आपली प्रार्थना पित्यालाच व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्यामधून आम्ही पहिली गोष्ट ही शिकतो की आमच्या सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही पित्याला सादर कराव्या. आमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये, आमच्या जीवनाच्या कुठल्याही उंबरठ्यावरती आम्ही असो, आमच्या जीवनातील कसल्याही प्रसंगात आम्ही असो, आम्ही आमच्या पित्याकडं निश्चित अर्थानं आमच्या प्रार्थना घेऊन जाऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर असताना
पित्याला हाक मारू शकतो आणि त्याच्या समोर तो आपली मागणी सादर करू शकतो. तर त्याच्या प्रार्थनेच्या तिहेरी नमुन्यामध्ये पहिली गोष्ट आम्ही हे बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा बापाला प्रार्थना करतो. दुसरी गोष्ट आम्ही ह्या वाक्यामध्ये बघतो आणि ती ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त क्षमेकरता प्रार्थना करतो. तुम्हाला आणि मला यामधून एक कित्ता प्राप्त होतो आणि तो हा की आम्ही आमच्या आणि इतरांच्याही क्षमेची याचना पित्याकडे करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त आता ह्या ठिकाणी जे त्याला छळणारे आहेत, जे त्याला त्रास देणारे आहेत, त्यांच्याकरता प्रार्थना करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त असं व्यक्तिमत्व होऊन गेला. प्रभू येशू ख्रिस्त असा क्रांतिकारी व्यक्ती होऊन गेला की जो केवळ व्यक्तीच नव्हता, परंतु त्याच्या शिकवणीनं अख्खं जग बदलून गेलेलं आहे. आणि ह्या अख्खं जग बदलावून टाकणाऱ्या शिकवणींपैकी ही एक शिकवण आहे क्षमेची शिकवण. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या क्षमेच्या शिकवणीवरती पाऊल उचलताना आम्हाला दिसतो. प्रियानं, खरं बघू जाता त्याच्या जीवनाचं मिशनच होतं या जगातील सर्व पाप्यांची क्षमा उपलब्ध करून देणे. आणि आता जेव्हा हे जे रोमी सैनिक आहेत, ज्यांना माहीत होतं की ते एका निष्पाप व्यक्तीला खेळत आहेत, परंतु त्यांना हे काही कळत नव्हतं की तसं करण्याद्वारे ते स्वतःवर आणि त्यांच्या राष्ट्रावर देवाचा महाक्रोध ओढवून घेत होते. परंतु त्यांच्याही ह्या कृत्याला देव बापानं क्षमा करावी ही इच्छा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरून व्यक्त करत आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आधीच सांगून ठेवतो आणि तो म्हणतो की त्यावेळेस लोक अशा पद्धतीनं त्रास देतील की ते जणू काही त्यांच्या देवालाच सेवा अर्पण करीत आहेत असे त्यांना वाटेल. आम्हाला मारण्याद्वारे, आम्हाला छळण्याद्वारे ते स्वतःच्या देवाची सेवा करत आहेत असं काही लोकांना वाटेल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये हे साक्षात घडत आहे. त्या ठिकाणच्या लोकांना कदाचित हे वाटत असावं की ते त्यांच्या देवाला संतोषविण्यासाठी त्यांची सेवा अर्पण करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताला या वधस्तंभावर खेळण्याद्वारे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहीत होतं की त्यांचा असा विचार करणं, त्यांचं असं वागणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यांना नीट रीतीनं ते कळत नाही आहे की ते काय करत आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पित्याला विनंती करतो आणि म्हणतो की पित्या, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत हे ह्यांना समजत नाही. प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळेस लोक मूर्खसारखे वागतील. लोकांना कळणारच नाही की ते तुम्हाला कशा प्रकारे त्रास देत आहेत. लोकांना अनेक वेळेस समजत नसतं की ते तुम्हाला कशा रीतीनं छळत आहेत, कशा रीतीनं तुमच्यावरती असणारा दाब बहुगुणित करत आहेत, कशा रीतीनं तुमचं जीवन असह्य ते करून टाकत आहेत, कशा रीतीनं तुमच्या जीवनामध्ये येऊन ते हस्तक्षेप करत आहेत, ढवळाढवळ करत आहेत आणि त्यामुळं तुमचं जीवन सर्व प्रकारच्या वादळांनी ती भरून टाकत आहे. परंतु जेव्हा आम्हाला असं कळतं प्रियांनो, त्यावेळेस आमचा प्रतिसाद प्रभू येशू ख्रिस्तासारख्या क्षमेच्या उद्गारांचा असावा, क्षमेच्या याचनेचा असावा, क्षमेची प्रार्थना आमच्या मुखी असावी की प्रभू परमेश्वरा, त्यांना क्षमा कर, त्यांना क्षमा कर. आणि या ठिकाणी 30 बाब आपण बघतो. प्रभू येशू ख्रिस्त क्षमेची याचना करत आहे, क्षमा करण्यासाठी पित्याला तो प्रार्थना करत आहे. आणि तिसरी गोष्ट ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येते ती ही की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याला जे त्रास देणारे शत्रू आहेत त्या शत्रूंसाठी सुद्धा प्रार्थना करत आहे. येशूच्या स्वतःच्या नियमाचं हे एक उदाहरण असलेलं आम्हाला दिसतं. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 44व्या वचनामध्ये तो शिकवताना म्हणतो की आपण वैऱ्यावर प्रीती करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि इथंच तो थांबत नाही, तर पुढे 45व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, अशासाठी की तुम्ही स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवरही पाऊस पाडतो. प्रियानो, त्या डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देत असताना
आपल्या पित्याचं मन तो त्याच्या शिष्यांना कळवत आहे आणि तुम्हाला आणि मला त्याचं हे मन समजून घेणं अत्यंत अगत्याचं आहे. त्याशिवाय आम्हाला ख्रिस्त पूर्ण कळला असं होतच नाही. त्याशिवाय आम्ही ख्रिस्ताच्या संपूर्ण शिकवणुकीवर पाऊल ठेवून चालत आहो असं होत नाही. आणि म्हणून आम्हाला लक्षामध्ये घ्यावं लागेल की प्रभू येशू ख्रिस्त या डोंगरावरील प्रवचनामध्ये जे शिकवत आहे ते आता स्वतः करून दाखवत आहे. आणि त्या वधस्तंभावरील हे उद्गार, त्या वधस्तंभावरील त्रासात असताना त्याच्या शत्रूंकरता त्यानं केलेली ही प्रार्थना जी आहे ही क्षमेचा सर्वोच्च आविष्कार असलेला आम्हाला दिसून येईल. प्रियानं, तुम्हाला आणि मला थोडंसं कोणी काही बोललं तर आम्हाला आवडत नाही, थोडंसं आमच्या इच्छेच्या विरुद्ध वागलं तर आम्हाला आवडत नाही. मात्र ह्या ठिकाणी थोडंसं नव्हे, सर्वच काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधामध्ये केल्या जात असलेलं आम्हाला दिसतं आणि त्याचा प्राण आता थोड्या वेळात जाणार आहे. त्याच्यावरती जीव घेणे अत्याचार करून, त्याला त्रास देऊन, त्याला फटके मारून, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट खुपसून, त्याच्या हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकून, त्याच्या कुशीत भाला भोसकून त्याला त्रास देण्यात आलेला आहे. आणि अशा त्रासात असताना तो त्याच्या शत्रूंसाठी प्रार्थना करत आहे. ही जी प्रार्थना आहे प्रियानो, ती जुन्या करारामध्ये यशाया 53 आणि 12 मध्ये जी भविष्यवाणी केलेली आहे त्याची पूर्ती होत असलेली आम्हाला या ठिकाणी दिसते. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याने अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. हो, हे अपराधीच होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात वागणारे हे निश्चितार्थानं अपराधीच होते. महाभयंकर अपराध ते देवाच्या विरुद्ध करत होते. परंतु त्या अपराध्यांसाठी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरील अतिशय कठीण अवस्थेमध्ये मध्यस्थी केलेली आहे. तुम्ही आणि मी सुद्धा आमच्या विरोधात कार्य करणाऱ्या अपराध्यांसाठी मध्यस्थी करावी, त्यांना क्षमा प्रभू परमेश्वराने करावी म्हणून आम्ही याचना करावी. प्रियानं, नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जसंच्या तसं अनुकरण करणारा, त्याचा पवित्र आत्म्यानं भरलेला एक प्रेषित आम्हाला दिसतो. एक देवाचा सेवक, येशूचा चेला, येशूचा शिष्य आम्हाला दिसतो. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून स्तेफन आहे. त्याला दगडमार होत असताना, प्रेषितांची कृत्य 7 अध्यायाने 60व्या वचनामध्ये त्याला दगडमार होत असताना स्तेफनानं हीच प्रार्थना केलेली दिसते. तो म्हणतो, हे प्रभू, हे पाप त्याकडे मोजू नको, हे पाप त्याकडे मोजू नको. त्याची प्रार्थना आपण जेव्हा बघतो, येशू ख्रिस्ताची ही प्रार्थना आपण जेव्हा बघतो, त्या प्रार्थनेमध्ये जेव्हा तो लोकांबद्दल बोलत आहे तेव्हा तो अनेक वचनी शब्द प्रयोग करत आहे. म्हणजे त्याच्या विरोधात वागत असणारे सगळेच जण जे आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या क्षमेसाठी तो प्रार्थना करत आहे. त्यांच्या ठायी हे अपराध मोजल्या जाऊ नयेत म्हणून प्रार्थना करत असलेला तो आम्हाला दिसतो. तुम्ही आणि मी या पहिल्या उद्गारावरून हेच शिकूया की तुम्ही, तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त एक प्रार्थनेचा तिहेरी नमुना देत आहे. बापाला आम्ही प्रार्थना करावी, इतरांच्या क्षमेकरता आम्ही प्रार्थना करावी, आमच्याही क्षमेकरता आम्ही प्रार्थना करावी. इतकंच केवळ नाही तर जे आमचे शत्रू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करावी. हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे ह्यास समजत नाही. देवबाप करो आणि तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील ह्या प्रार्थनेप्रमाणे जीवन जगता येण्यास सहाय्य करो. प्रियानो, हे तुम्हाला आणि मला सहजासहजी शक्य होणार नाही, परंतु देव त्याच्या आत्म्याकरवे आम्हाला असल्या प्रकारचं सामर्थ्य देतो, असलं प्रकारे तो आम्हाला समर्थ करतो की आम्ही आमच्या शत्रूंना, आमच्या विरोध्यांना, आमच्या विरोधात पाप करणाऱ्यांना, आमच्या विरोधात अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची वृत्ती तो आम्हाला देतो. आणि देवानं सुद्धा त्यांची क्षमा करावी असली प्रार्थना करण्याची वृत्ती तो आम्हाला देतो. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आपण पहिल्या वाक्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कसा त्याच्या विश्वासणाऱ्या शिष्यांना प्रार्थनेचा तिहेरी नमुना देतो हे बघितलेलं आहे. आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील दुसऱ्या विधानाकडे वळत आहोत आणि ते विधान आपल्याला लूका शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 43व्या वचनामध्ये सापडतं. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जे वधस्तंभावर त्याच्या सोबत लटकवलेले
2 चोर होते, त्यापैकी एका संगती बोलतो आणि तो प्रभू येशू ख्रिस्त त्या चोराला म्हणत आहे, मी तुला खचित सांगतो, तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. मी तुला खचित सांगतो, तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. आता या चोराची आणि प्रभू येशू ख्रिस्ताची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. विचार त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेले आहेत. चोरानं काही गोष्टी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याला प्रतिसाद म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हे बोलत आहे. परंतु ह्या वाक्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी काही गोष्टी घडत आहेत. त्या गोष्टींकडं मला तुमचं लक्ष वेधू द्या. ह्या गोष्टींच्या आधी प्रभू येशू ख्रिस्ताचा तिहेरी उपहास झालेला आम्हाला दिसतो. 3 प्रकारे त्याची थट्टा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं आम्हाला दिसतं प्रियान. पहिला जो प्रकार आहे तो 35व्या वचनामध्ये आम्हाला दिसतो, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित असणारे काही लोक आणि अधिकारी लोक असं म्हणत आहेत, त्याने दुसऱ्यास तारिले तर तो देवाचा ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त जर असेल, त्याचा निवडलेला आहे असं जर आहे, तर त्याने स्वतःचा बचाव करावा. आता हे जे लोक आणि अधिकारी आहेत त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मिशन आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे धर्मोद्दिष्ट आहे, लोककृत वर्तमान याच्या 19वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये व्यक्त केलेलं, त्याबद्दल काहीच अंदाज नाही असं आमच्या लक्षामध्ये येतं. लोक 19:10 अशा रीतीनं म्हणतं, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. ह्या लोकांना याचं भयंकर अज्ञान आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं प्रिया. ख्रिस्तानं जर त्या ठिकाणी स्वतःला वाचवलं असतं तर तो जगाला वाचवू शकला नसता. त्याचा ह्या अधिकारी लोकांनी आणि तिथं उपस्थित लोकांनी उपहास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसरा उपहास करणारे जे लोक आहेत ते आहेत 36 आणि 37व्या वचनामध्ये आम्हाला ते सापडतात. ते त्या ठिकाणी असलेले शिपाई लोक आहेत. ते शिपाई लोक त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतात, तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःचा बचाव कर. आता हे रोमी शिपाई होते आणि या रोमी शिपायांकडून हे अपेक्षित आहे, कारण ते यहुदी राष्ट्राचा द्वेष करत असत आणि ते स्वतःच्या राजाला असं करण्याद्वारे त्यांची एकनिष्ठता व्यक्त करू इच्छित होते. त्यांना ह्या शिपायांना असं वाटत होतं की त्यांच्या राजाचं जे सार्वभौमत्व आहे ते ख्रिस्ताने स्वतःला यहुद्यांचा राजा म्हणून अपमानित केलेलं आहे. त्यांच्या राजाचा अपमान ह्या प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःला राजा म्हणून केलेला आहे असं त्यांना या ठिकाणी वाटत आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा करत आहेत आणि म्हणतात की तू यहुद्यांचा राजा आहे, मग आता स्वतःचा बचाव कर. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं जे सार्वभौमत्व आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी सर्व शक्तिमानता आहे, त्याबद्दल यांना अजिबात ज्ञान नाही. त्याबद्दलचं अज्ञान यांच्यामध्ये ठासून भरलेलं आहे असं आम्हाला दिसतं आणि त्या अज्ञानामुळं हे लोक असल्या प्रकारचा उपहास, असल्या प्रकारची थट्टा प्रभू येशू ख्रिस्ताची करत आहेत. आणि तिसरा जो अपमान आहे किंवा तिसरा जो उपहास थट्टा आहे ती 39व्या वचनामध्ये आम्हाला दिसून येते. ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या 2 बाजूला खिळलेले 2 जे अपराधी आहेत त्यापैकी एक अपराधी हा उपहास करत आहे. तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. तू ख्रिस्त आहेस ना, मग तू स्वतःचा आणि आमचा बचाव कर. आता ह्या ठिकाणी काही लोकांमध्ये असलेली वृत्ती ह्या अपराध्याद्वारे व्यक्त होत असलेली आम्हाला दिसते. त्यांना ख्रिस्ताची थट्टा करायला आवडते. त्याच्याजवळ वाचवल्या जाण्याची अपेक्षासुद्धा ते करतात आणि मग त्याने जर वाचवलं नाही तर मग त्याच्याकडे तारणारा म्हणून बघण्याची गरज नाही असेही ते म्हणतात. इतक्या दुःखामध्ये असताना, त्या वधस्तंभावर खिळलेलं असताना सुद्धा ह्या अपराधी माणसामध्ये नम्रतेचा अभाव आम्हाला दिसून येतो. कुठल्याच प्रकारची नम्रता त्याच्यात नाही हे आम्हाला दिसून येतं. कधीकधी मानव प्राणीसुद्धा अशाच रीतीनं वागतात. याला मराठीमध्ये आपण मूर्खत्व म्हणतो आणि असं म्हणतात की मूर्खाला खलबत्त्यात कुठलं तरी त्याचं मूर्खपण त्याला सोडत नाही आणि तसल्याच प्रकारचा हा एक प्रकार आहे असं आम्हाला दिसतं. हे 3 प्रकारचे लोक
त्याला त्याला त्याची थट्टा करतात, त्याचा उपहास करतात प्रियानो. परंतु ह्या सर्व प्रसंगामध्ये आम्हाला एक चांगली बाब दिसून येते आणि ती ही आहे की जरी ह्या अपराध्याला किंवा त्या अधिकाऱ्यांना, त्या लोकांना, त्या शिपायांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असणारं तारणदायी सामर्थ्य जे आहे, त्याच्या तारकत्वाबद्दलचं अज्ञान जरी ह्या लोकांमध्ये आहे असं आम्हाला दिसतं, तरीसुद्धा दुसरा एक अपराधी जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत त्या ठिकाणी वधस्तंभावर खेळलेला आहे, त्यानं मात्र एक वेगळीच याचना या ठिकाणी केलेली आहे. आणि ही याचना जी आहे प्रियानो, ती अतिशय गंभीर आहे. आपण कधी कधी सहज बोलून जातो की त्या चोरानं विनंती केली आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. परंतु ह्या अपराध्यानं किंवा ह्या चोराने काय काय कबूल केलेलं आहे हे आम्हाला लक्षामध्ये घ्यावं लागेल. या चोराच्या प्रार्थनेमधील, या चोराच्या याचनेमधील गांभीर्य, त्याचा प्रभू येशू ख्रिस्तावरील संपूर्ण तारक विश्वास जो आहे तो कसा व्यक्त होतो हे आम्ही समजून घ्यावं. आणि हे मी तुमच्यासमोर मांडत असताना तुम्ही सुद्धा आपल्या जीवनाचं सिंहावलोकन करा, परीक्षण करा आणि आमच्या जीवनामध्ये आमचं जर तारण झालेलं आहे तर ह्या पायऱ्या आम्ही अवलंबलेल्या आहेत का हे आम्ही लक्षामध्ये घ्यावं. बघूया तो काय काय करतो. पहिली गोष्ट, जो थट्टा करणारा दुसरा अपराधी आहे त्या अपराध्याला तो धमकावतो. तो म्हणतो, तुला देवाचे भय नाही काय? आणि जर हा अपराधी त्या दुसऱ्या अपराध्याला असं म्हणतो की तुला देवाचं भय नाही का, हा प्रश्न जर त्याला तो विचारत आहे, तर आमच्या लक्षामध्ये हे यावं की ह्याला देवाचं भय असलेलं आम्हाला दिसून येतं. त्या वधस्तंभावर का होईना ते देवाचं भय जागृत झालेलं आम्हाला दिसून येतं. आणि तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची त्या दुसऱ्या अपराध्यासारखी थट्टा न करण्याचं निवडत आहे. जे दुष्ट लोक असतात की नाही, त्या दुष्ट लोकांच्या दुष्टतेचा कळस हाच असतो की त्यांना देवाचं भय नसतं. ते देवाला अजिबात भीत नाही. त्या दुसऱ्या अपराध्याचं तसंच झालेलं आहे असं आम्हाला दिसतं. मात्र हा जो आहे याला देवाचं भय आहे आणि तो त्या दुसऱ्या अपराध्याला धमकावतो आणि म्हणतो की तुला देवाचे भय नाही काय? प्रियानो, तुम्हाला आणि मला देवाचे भय असावं. सर्व प्रसंगी तुम्हाला आणि मला देवाचं भय असावं. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आम्हाला हे शिकायला मिळते ह्या दुसऱ्या अपराध्याच्या प्रार्थनेवरून किंवा विनंतीवरून, याचनेवरून, ती ही की तो आपल्या स्वतःचा आणि त्या दुसऱ्या अपराध्याचा दोघांचाही जो अपराध आहे तो कबूल करतो. 40 आणि 41 वचनामध्ये तो त्या ठिकाणी आपले अपराध कबूल करत असलेला आम्हाला दिसून येतो. जेव्हा तुम्ही आणि मी असं म्हणतो की आम्ही तारण पावलेलो आहोत, त्या तारण पावण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आमचे दोष पदरी घ्यावेत, आम्ही आमचा पापिष्टपणा पदरी घ्यावा, आम्ही पापी आहोत हे कबूल करावं, ही बाब होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तेच या ठिकाणी हा वधस्तंभावर असणारा चोर करत आहे. तो स्वतःचं पाप पदरी घेतो. त्या दुसऱ्या अपराध्यालाही तो म्हणतो की तू आणि मी, आपण दोघंही अपराधी आहोत. हा मात्र निरपराधी आहे. आम्ही स्वतःच्या जीवनाचं सिंहावलोकन करून बघू आणि प्रश्न विचारू की मी जेव्हा तारण पावलो तेव्हा मी माझ्या पापांची कबुली दिलेली आहे का? मी मान्य केलेलं आहे का की मी पापी आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांचं तारण करण्यासाठी आलेला आहे. त्याच्या पुढची बाब या ठिकाणी, तिसरी बाब हा चोर करत आहे, हा अपराधी करत आहे आणि ते म्हणजे तो ख्रिस्त निर्दोष आहे असा विश्वास बाळगतो. ख्रिस्ताच्या ठायी कुठलंच पाप नाही, ख्रिस्ताच्या ठायी कुठलाच अपराध नाही, ख्रिस्ताच्या ठायी कुठलाच दोष नाही. तो निष्पाप आहे, निर्दोष आहे. ह्या सत्यावरती ह्या चोरानं विश्वास ठेवलेला आहे. बघा त्याच्या जीवनाच्या त्या शेवटच्या क्षणी किती महान ईश्वर विज्ञान तो ह्या ठिकाणी व्यक्त करत आहे. तारणाचा सिद्धांतच जणू काही तो या ठिकाणी व्यक्त करत आहे. देवाचं भय तो बाळगतो. दुसरी गोष्ट, आपण पापी आहोत, तूही पापी आहेस हे तो मान्य करतो. तिसरी बाब, प्रभू येशू ख्रिस्त हा निष्पाप कोकरा आहे हे सुद्धा तो मान्य करत आहे. चौथी आणि महत्त्वाची बाब, तो येशूला प्रभू म्हणून स्वीकारतो.
42 वचन जर आपण वाचलं तर आमच्या लक्षात येईल की तो येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारत आहे. प्रभू म्हणजे मालक, प्रभू म्हणजे स्वामी. प्रभू हे जे नाव आहे हे फक्त सन्मानानंच वापरायचं नव्हे, तर त्यामध्ये आम्ही स्वतःचे नव्हे तर आम्हाला विकत घेणारा कोणीतरी आहे हे व्यक्त करणारा आहे. आमच्यावरती सार्वभौम हक्क आणि अधिकार असणारा कोणीतरी आहे हे तो मान्य करतो. आणि हा जो अपराधी आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू मानत आहे, मालक मानत आहे. आणि तुमच्या आणि माझ्या तारणामध्ये त्याची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे प्रियानो. 42 वचनामध्ये ते आम्हाला दिसून येतं. 5वी गोष्ट तो हे मान्य करतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य आहे. जेव्हा आम्ही तारण पावतो तेव्हा आम्ही देवाच्या राज्याचे घटक बनतो. तो प्रभू येशू ख्रिस्तासंती संभाषण करत असताना बोलून दाखवत आहे आणि व्यक्त करत आहे, आपला विश्वास व्यक्त करत आहे की येशू असा राजा आहे की ज्याचं राज्य आहे. तुम्हाला आणि मला त्याच्या राज्यावरती विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही आणि मी जेव्हा तारण पावतो तेव्हा त्याच्या राज्याचे नागरिक आम्ही बनतो, त्याच्या राज्याचे घटक आम्ही बनतो. परंतु त्याचं राज्य आहे हे आधी आम्हाला मान्य करावं लागेल. आणि हा चोर, हा अपराधी त्याचं राज्य आहे हे मान्य करत आहे. पुढं जर आपण गेलो प्रियानो तर 42 वचनामध्ये तो हाही विश्वास ठेवत आहे. 6वी गोष्ट तो हाही विश्वास ठेवत आहे की येशू आता त्याच्या राज्यामध्ये जात आहे. त्याचं नुसतं राज्य आहे असा तो विश्वास ठेवत नाही, तो राजा आहे असा तो विश्वास ठेवतो. इतकंच नव्हे तर तो आता इथून पुढं त्याच्या राज्यात जात आहे असाही त्याचा विश्वास आहे. फार महान सत्य हा चोर त्या वधस्तंभावरून बोलून जात आहे प्रियानो. त्याचे बारकावे, त्याचा शब्द न शब्द जेव्हा आम्ही लक्षामध्ये घेतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर तारणाचा सिद्धांत त्या ठिकाणी आमच्यासाठी उकलत आहे असं आमच्या लक्षामध्ये येतं. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे 7 विधानं जे आहेत ते सहजासहजी आलेले नाहीत. त्या मागे तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक उन्नतीचं भलं मोठं गुपित आणि रहस्य दडलेलं आहे, जे आम्हाला सतत समजून घेणं अगत्याचं आहे प्रियानो. आणि आज आम्ही तेच करत आहोत. ही एक नुसती परंपरा म्हणून आम्ही या 7 वाक्यांवरती बोलत नाही आहे, तर या 7 विधानांकडे बघण्याचा उद्देश हा आहे की आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये स्वतःची तपासणी करावी, स्वतःच्या तारणाची तपासणी करावी, स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाची तपासणी करावी. 6 गोष्टी आम्ही बघितल्या ज्या या चोरानं व्यक्त केलेल्या आहेत. 7वी गोष्ट आम्ही बघतो की हा चोर कबूल करत आहे की येशू राजा आहे, त्याचं राज्य आहे, तो आता त्याच्या राज्यात जाणार आहे. आणि पुढची गोष्ट तो हे मान्य करतो, जी 7वी या ठिकाणी आहे ती ही की येशूला त्याच्या राज्यामध्ये अधिकार आहे. जेव्हा आम्ही त्याच्या राज्याचे घटक बनतो तेव्हा आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की तो राजा असल्यामुळं त्याचं नुसतं राज्यच नव्हे तर त्या राज्यामध्ये त्याला अधिकार आहे. आणि त्या अधिकारावर हा चोर विश्वास ठेवत आहे. एका वचनामध्ये, 1-2 वचनामध्ये हे सगळं ईश्वर विज्ञान असं ठासून तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी भरून ठेवलेलं आहे प्रिया. देवाच्या राज्यामध्ये येशूला अधिकार आहे हे तो कबूल करत आहे. 8वी गोष्ट तो त्या ठिकाणी म्हणतो की येशू जेव्हा त्याच्या राज्यामध्ये येईल तेव्हा त्यानं आपली आठवण करून आपल्याला तो आनंद देऊ शकतो यावर सुद्धा विश्वास त्याचा आहे. तो काय म्हटला तुम्ही आठवा, हे येशू तू तुझ्या राज्याधिकारानं येशील तेव्हा माझी आठवण कर. या चोराला, या अपराध्याला माहीत होतं की त्या येशूच्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी येशूला अधिकार आहे त्या ठिकाणी तो मला आनंद देऊ शकतो हे ह्या चोराला माहीत होतं. तुम्ही आणि मी सुद्धा ते समजून घ्यावं. आणि 9वी अतिशय महत्त्वाची बाब आम्ही ह्या चोराच्या याचनेमध्ये बघतो ती ही आहे की त्याच्या प्रार्थनेमध्ये नम्रता आहे, उद्दामपणा नाही.
आता त्याच्या शिष्यांच्याच प्रार्थनेचं एक उदाहरण जर आपण घेतलं किंवा याचनेचं आपण जर उदाहरण घेतलं, मत्तई शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 21वा वचन, तर त्याचे शिष्य त्या ठिकाणी येऊन कोणाला प्राधान्य मिळेल ह्याबद्दलची विनंती करत असलेले दिसतील. परंतु हा तसं म्हणत नाही. हा म्हणतो माझी आठवण कर, माझी आठवण कर. प्रियानो, तारणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी ह्या ठिकाणी ह्या अपराध्यानं पूर्ण केलेल्या आहेत. आणि जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडं असल्या प्रकारे लीन आणि नम्र अंतकरणाने आमच्या पापांची कबुली देऊन आपला विश्वास त्याच्यावरती व्यक्त करतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रतिसाद दिल्याशिवाय राहतच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचा ह्या नम्रतेच्या याचनेला चौपदरी प्रतिसाद प्राप्त झालेला आहे असं आम्हाला दिसतं. त्या 4 पदरांकडं आम्ही लक्ष देऊया. या नम्र प्रार्थनेला जे प्रतिसाद त्यानं दिलेले आहेत ते काय आहेत ते आपण या ठिकाणी बघू. ख्रिस्त जेव्हा त्याला बोलतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, मी तुला खचित सांगतो. म्हणजे पहिली गोष्ट आमच्या लक्षामध्ये आम्ही ही घ्यावी की ख्रिस्ताच्या प्रतिसादामध्ये निश्चिती आहे, कुठल्याच प्रकारची अनिश्चिती किंवा अंदाज नाही. बघूया, जमलं तर करूया, असल्या प्रकारे कदाचित शक्य होईल असल्या प्रकारची विधानं त्या ठिकाणी नाही. प्रभू येशू ख्रिस्त 43 वचनामध्ये त्या अपराध्याला त्याच ठिकाणी सांगतो, मी तुला खचित सांगतो, मी तुला खचित सांगतो. आणि तो अशा रीतीनं खचित खात्रीलायकरित्या सांगू शकतो. त्याचं कारण आहे की तो स्वतः खुद्द देवाचा पुत्र आहे. आणि तो देवाचा पुत्र असल्यामुळं तसल्या प्रकारची खात्री तो देऊ शकतो. इतकंच केवळ नाही तर त्याला स्वतःला त्या गोष्टीची खात्री आहे, कारण देवाच्या उद्धार योजनेची इत्थंभूत माहिती असणारा तो एकमेव व्यक्ती आहे. आणि त्याची माहिती असल्यामुळं तो निश्चितार्थानं खचितपणे या चोराला सांगू शकत आहे, मी तुला खचित सांगतो, खचित सांगतो. तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. आता दुसरी गोष्ट सुखलोकाबद्दल त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. हा सुखलोक म्हणजे एक आनंदाचं वाट बघण्याचं ठिकाण आहे असं आम्हाला पवित्र शास्त्रावरून कळतं, त्याच्या स्पष्टीकरणांवरून कळतं. दुसरा एक भाग आहे त्याला अधोलोक आम्ही म्हणतो. जॉन वेस्लींच्या स्पष्टीकरणानुसार हे जे सुखलोक आहे, हे सुखलोक म्हणजे धार्मिकांचे, मरण पावलेल्या धार्मिकांचे जे आत्मे आहेत ते त्यांच्या मरणापासून तर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापर्यंत या सुखलोकात वाट बघत असत. हे आनंददायी वाट बघण्याचं ठिकाण होतं. अधोलोक मात्र यातनामयी, त्रासदायक असल्या प्रकारचं वाट बघण्याचं ठिकाण आहे असं बायबल आम्हाला शिकवतं. जे लोक मरण पावतात त्यांची आत्मे या 2 ठिकाणी जाऊ शकतात. ते इकडं तिकडं फिरत नाहीत, ते भटकत नाहीत, ते कशाही प्रकारे मरण पावलेले असो, ह्या 2 निश्चित ठिकाणी ते जाऊ शकतात. एकतर अधोलोकात, ज्या अधोलोकाला त्यातील आत्म्यांसहित आणि सैतानासहित प्रभू येशू ख्रिस्त हा शेवटी नरककुंडामध्ये फेकून देईल, टाकून देईल. त्या ठिकाणी तुम्ही आणि मी जाऊ नये, त्या ठिकाणी तू जाशील असं ख्रिस्त याला सांगत नाही. तर त्याच्या उलट सुखलोकात तू माझ्याबरोबर असशील अशी खात्री प्रभू येशू ख्रिस्त त्याला देत आहे. तुम्हाला आणि मला सुद्धा तो खात्री देतो की आम्ही जर आज मरण पावलो तर आम्ही आज त्याच्याबरोबर असू, ख्रिस्ताबरोबर असू. प्रियानो, इतकी जबरदस्त तारणाची खात्री, इतकी जबरदस्त अनंतकालिकतेची शाश्वती आणि खात्री प्रभू येशू ख्रिस्तच तुम्हाला आणि मला देतो. आणि म्हणून अख्खं जग त्याच्यावरती विश्वास ठेवू लागलेला आहे. तुम्ही आणि मी तो विश्वास सतत त्याच्यावरती कायम ठेवावा. तिसरी बाब जी प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, तो त्याला असं म्हणत आहे की तू माझ्या संगती त्या ठिकाणी असशील. तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. ख्रिस्ताच्या संगती आम्ही असू. तुमचं आणि माझं जर तारण झालेलं आहे तर मग आम्ही कधीही मरण पावू, करोना होऊन का मरण पावेना, वृद्धापकाळाने आम्ही जर मरण पावलो, ॲक्सिडेंटमध्ये जर आम्ही मरण पावलो, साध्या दगडावरून घसरून आमची प्राणज्योत जर मालवली आणि आमचं तारण जर झालेलं आहे, एखाद्या अपराध्याने माथेफिरूपणाने आमचा प्राण घेतला,
तरी आम्ही या स्वर्गीय आनंदामध्ये क्षणार्धात पोहोचतो. प्रियानो, ख्रिस्तासह असणं हे जे आहे, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. मला असं वाटतं की त्या शेवटच्या क्षणी त्या चोराला याच्यापेक्षा मोठी कोणतीच वार्ता वाटलेली नसावी. अतिशय यातनेमध्ये तो सुद्धा आहे, परंतु जी आनंदाची बातमी आता काही क्षणातच त्याच्या संगती घडणार होती, ती प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला आता सांगितलेली आहे. स्वर्गीय आनंद. त्या स्वर्गीय आनंदामध्ये आम्ही ख्रिस्ताला बघू शकतो. त्या स्वर्गीय आनंदामध्ये ख्रिस्तासोबत आम्ही बसू शकतो. त्या स्वर्गीय आनंदामध्ये ख्रिस्ताचं जे गौरव आहे, त्या गौरवामध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो. आणि ती खात्री ख्रिस्त, आम्ही पापाची कबुली देऊन आमच्या पापाची जेव्हा क्षमा मागतो आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याच क्षणी तो आम्हाला त्याच्याबद्दलची खात्री देऊन टाकतो. प्रियानो, आम्हाला वाट बघत बसण्याची गरज नाही. आणि शेवटची बाब ज्याच्याबद्दल थोडक्यात मी बोललो, ती अशी, तो त्याला मरणानंतर त्वरित आजच तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील अशी खात्री त्याला देतो. आत्ताच तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील अशी त्याला तो खात्री देत आहे. लाजरस जेव्हा मरण पावला, त्याचा आत्मा ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलेला आहे असं आम्हाला दिसतं. पाऊल सुद्धा असाच विश्वास ठेवतो असं आम्हाला फिलिप्पीकरास पत्र 1 वचन 1 अध्याय आणि 23व्या वचनामध्ये दिसतं. तो त्या ठिकाणी म्हणतो, येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा लागलेली आहे. तुम्हाला आणि मला ती उत्कंठा आहे का? ती उत्कंठा तेव्हाच असेल जेव्हा आम्हाला ती खात्री आहे. एखाद्या गोष्टीबद्दलची उत्कंठा आम्हाला तेव्हा लागते जेव्हा आम्ही त्याबद्दल कुठल्याच प्रकारचा संशय बाळगत नाही. पावलाला कुठल्याच प्रकारचा संशय नव्हता की मी आज जर मरण पावलो, मी जर आज या देहधारी भांड्यामधून सुटलो, या देहाच्या मंडपातून सुटलो, तर माझा आत्मा ताबडतोब ख्रिस्ताजवळ असणार आहे. प्रियानो, ख्रिस्ताची ही अतिशय अतिशय महत्त्वाची अभिवचनं तुमच्या आणि माझ्यासाठी आहेत. ती केवळ त्या चोरापुरती मर्यादित नाही आहे, ती केवळ त्या अपराध्यापुरती मर्यादित नाही आहे. तो आम्हाला सुद्धा तीच खात्री आज देतो. स्वतःच्या जीवनाचा पुन्हा विचार करूया. या दुसरं विधान संपत असताना की मी माझा तारक विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती व्यक्त केलेला आहे का? ह्या चोरानं त्या वधस्तंभावर व्यक्त केलेले सर्व विश्वास मी व्यक्त केलेले आहेत काय? आपले पाप कबूल केलेलं आहे का? ख्रिस्ताचं राज्य आहे, ख्रिस्तच राजा आहे, ख्रिस्त त्याच्या राज्याधिकाराने येणार आहे, हे मी मान्य केलेलं आहे काय? त्याला आम्ही असं म्हणालो आहे का की ख्रिस्ता माझी आठवण कर? आम्हाला ती खात्री आहे का की ख्रिस्त निश्चित माझी आठवण करेल आणि मी त्याच्याजवळ लगेच असेल? विचार करूया, प्रार्थना करूया. 2 वाक्य आपण बघितलेले आहे. लवकरच आपण तिसऱ्या विधानाकडे वळूया. तिसऱ्या विधानात जाण्याआधी खात्री करून घ्या अंतःकरणाची की माझं तारण झालेलं आहे, माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. डोळे बंद करू, प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो तारणाच्या अभिवचनाबद्दल, तारणाच्या शाश्वतीबद्दल, तारणाच्या खात्रीबद्दल. तो आपला प्राण त्या वधस्तंभावर देऊन आम्हाला तारण दिलंस प्रभू. तुझे आभार आम्ही मानतो, तुझे आभार आम्ही मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना तुझा पुत्र येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन.